राहणीमान सुधारणे, कुटुंबाला आधार देणे आणि आत्मनिर्भरता जपणे यासाठी नोकरी पर्याय असते। याच पर्यायासाठी बहुतांश लोक अनेक शहरांतून कम्फर्ट सोडून दुसऱ्या शहरांकडे वळतात, परंतु तीच नोकरी टॉक्सिक वर्क कल्चर जेव्हा जीवघेणी ठरते तेव्हा चिंता वाढायला लागते। जिनिव्हा जागतिक कामगार संघटनेकडून समोर आलेले नवीन आकडे धक्कादायक आहेत। दरवर्षी 8,40,000हून अधिक लोक टॉक्सिक वर्क कल्चरमुळे मृत्युमुखी पडत असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। लोकांना कामाशी निगडीत चिंता, अधिक वेळ कामाला देणे, नोकरी जाण्याची चिंता सतावणे या सर्व गोष्टींमुळे सायकोसोशल रिस्क जन्माला येते। त्यामुळेच लोक हार्ट अटॅक आणि ब्रेनशी निगडीत समस्यांचा सामना करत आहेत। काही प्रकरणात मानसिक दबावामुळे कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत। या आजारामुळे अकाली मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या समोर येते, ज्यामुळे दरवर्षी जागतिक GDPच्या 1.37% इतके अंदाजित आर्थिक नुकसान होत आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर हा रिपोर्ट कामाच्या ठिकाणी असलेल्या मानसिक वातावरणाचे परीक्षण करतो। सर्वात पहिले कर्मचाऱ्यांना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यास मदत व्हावी यासाठी कामाचे वातावरण कसे तयार केले जाते आणि त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते हे पाहिले जातं। दुसरा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यालयाचं वातावरण, सहकारी, वरिष्ठ आणि व्यवस्थापनेसोबतचे संबंध आणि संवाद, कारण हे घटक देखील मानसिक आजारास कारणीभूत ठरतात। तिसरं म्हणजे कार्यालयाची धोरणे आणि नियम, जसे की कामासाठी, घरून काम करण्यासाठी आणि वैयक्तिक कामासाठी वेळेवर मिळणारी रजा आणि आरोग्याशी संबंधित लाभ यांच्याशी निगडीत आहेत। दरम्यान कामाच्या ठिकाणी निर्माण होणारे वातावरण लोकांमध्ये हृदयविकार, स्ट्रोक आणि मानसिक आजारांचा धोका वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, असे वैज्ञानिक अभ्यासांमधून मिळालेल्या डेटातून स्पष्ट होत आहे। जागतिक आरोग्य संघटना आणि ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अभ्यासकाकडील जागतिक मृत्यू दर आणि आरोग्यविषयक डेटाला हे धोके लागू करून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने हा डेटा प्रसिद्ध केलाय। मागच्या वर्षी 30 देशांच्या मॅकेन्झी सर्वेत असे आढळले की भारतातील 60% लोक कामाच्या ओझ्यामुळे खूप थकलेले आणि चिंताग्रस्त असतात। 2019 मधील एका रिपोर्टनुसार मुंबई हे जगातील सर्वात कामसू शहर आहे। या बाबतीत राजधानी दिल्ली 4थ्या स्थानावर आहे। या यादीत हनोई दुसऱ्या आणि मेक्सिको सिटी 3ऱ्या स्थानावर आहे। 2018 मधील एका सर्वेनुसार भारतीयांना जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत खूप कमी सुट्ट्या मिळाल्या। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।